चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. वाघेली टीम कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. वाघेली टीम कॅप्टन. चला प्रथमतः फलंदाजाच्या भूमिकेमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल नांदेडने. आणि छोटे 11 महापोली अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा आहे. नांदेडने संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवून द्यायचं आहे. अन्यथा 2 धावांकरिता पॅनलाइज केलं जाईल टीम नांदेडने संघ. चला पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये आपला अतिरिक्त चेंडू येणं बंधनकारक आहे. अतिरिक्त खेळाडू येणं आपलं बंधनकारक आहे. सूरज चला मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. पहिलाच बॉल यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू. इथे मात्र होतं विकेटचं पतन. फलंदाज बाद थंबूच्या असायला. जतीन इथून मात्र बाद होतोय आणि धीरज आणि जतीन सलामी ही जोडी मैदानाच्या दिशेने आपण पाहिली. जतीनचा विकेटचं पतन होताना इथून मात्र आपण पाहिलंय. नक्कीच इथून मात्र आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने अभि पोहोचतोय. अभिवर जिम्मेदारी इथून मात्र आता सोपवली गेली चांगल्या पद्धतीनं. सूरजला जर का आपण पाहिलं तर चेंडू डिलिव्हर केला गेला. अक्षरशः फलंदाज इथे मात्र फसला गेला आणि विकेटचं पतन होताना इथून मात्र आपण पाहिल्या. फलंदाज इथून मात्र बाद होतोय. परतावं लागलं तंबूच्या. असेल असं वाटलं की पहिल्या चेंडूमध्ये खातं कुठेतरी खुल्लं केलं जाईल. धावा इथून मात्र कन्वर्ट केल्या जातील पण तसं होत नाही. गोलंदाज बॅटच्या रडार मध्ये पुन्हा एकदा फटका बसतोय. लगातार 2 चेंडू 2 विकेटचं पतन. आणि अगदी मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते या भिवंडी क्रिकेट आणि भिवंडीच्या पटलावरील दानशूर राजा शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख पुंडास आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि बोरपाडा नगरीवर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व एकनिष्ठ शिवसैनिक आदरणीय कैलास भाऊ शेलार यांचं
शुभ अकबर स्मृती चषकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम. भिवंडी क्रिकेटच्या पटलावरील आणि भिवंडीच्या पटलावरील दानशूर राजा म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे सातत्याने पाहिलं जातं, शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे एकनिष्ठ शिवसैनिक, आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख पुंडास, आदरणीय अर्थातच कैलास भाऊ शेलार यांचे इथे मात्र शुभ अकबर आपणास विनंती असे साहेब आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. निश्चित रूपानं खरं तर आज कैलास भाऊ पोहोचणार होते. डेफिनेटली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यावेळेस फारुख बर्डी सर इशारा हटके पोहोचलाय आणि अर्थातच वाईट बॉल. आत्ताची एक धाव इथे मात्र पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाहीये. इथून मात्र अवंतरच्या स्वरूपातली एक धाव मिळते. धावसंख्या 2-1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. नाही यावेळेस आपण इथून मात्र पाहताय सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच दोन्ही अंकावर. गोलंदाज या नेक्स्ट बॉल. यावेळेस खूप वेळ चेंडू हवेमध्ये जज करताना थोडासा त्रास उद्भवला गेला. किती धावा मिळत आहेत तर एकच धाव इथून मात्र मिळते आणि धावसंख्या एकेरी धावेने 3 या अंकावर चेंडू संपले. आतापर्यंत 4 धावसंख्या 3. याही वेळेला थँक्यू. बाद चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात आलाय. 3 धावा देऊन 3 गडी इथून मात्र बाद होताना आता मात्र पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सूरजला आपण पाहताय लाजवाब गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल इथून मात्र गोलंदाजी हाताळतोय. जितेंद्र न्यू बाटर मैदानाच्या दिशेनं स्मृती चषक 2024 गोलंदाज यार. यावेळेला पंचांचाही हात आकाशाच्या दिशेनं होतोय ते मात्र विकेटचं बटन. फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 4 थंबूच्या असल्याला. क्या बात आहे. विकेट टेकर गोलंदाज असं म्हणायला हरकत नाहीये. सूरजला तब्बल 4 गडी बाद होताना पहिल्या धावा खर्च करून दिल्या गेल्या. 3 अजयला आणले गेले द्वितीय षटक हाताळण्याकरिता. छोटा 11 मापोली अजयला आपण पाहताय. स्ट्राईकला आपण धीरजला पाहताय. एक धीरज बोरपाडा संघाचा आज अब्सेंट आहे. कदाचित कॉलेजला गेला असावा. नेक्स्ट मॅच गाई गावदेवी पिळंजी विपक्षात धोंडा वडवली बी.
चलो बहुत टीम कॅप्टन्स बी रेडी राहायचं आहे. यावेळेस सर बॅट फटका कन्वर्ट होईल. सिंगल करिता आगे कुछ करतील. धावसंख्या 4. चला ही गावदेवी पिळंजे विपक्षात धोंडा वडवली बी. वो टीम कॅप्टन्स बी रेडी राहायचं आहे. गोलंदाज या त्यावेळेस अक्रॉस लाईन न तिथे मात्र चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाज यावेळेस स्ट्रोक चांगलाय. उडवला गेलाय. फटका फसलाय की काय. यस डेफिनेटली फटका इथे मात्र बसतोय. विकेटचं पतन. यस इथे मात्र विकेट्स पतन होताना आपण पाहिले. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. चेंडू पाहत होत आहे. माफ करा फलंदाज पाहत होत आतापर्यंत. इथून मात्र 5 आणि धावसंख्या 8. आपण पाहताय बंटी शेळके दादा आणि बिंदाजी लसने यांचं स्ट्रीमिंगला पीक आपण पाहताय. फोटो आपण इथे मात्र पाहताय. खूप सारे या बोरपाडा क्रिकेट करिता ज्यांनी दिलाय. फक्त दिशा देण्याचं काम केलं. निर्धाव फेक चेंडू संपतायत आतापर्यंत. इथून मात्र आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 4 आणि धावसंख्या आता मात्र 8. गोलंदाज यावेळेस डॉट बॉल. चेंडू संपतायत आतापर्यंत 5 आणि अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. 8 धावा खर्च करून दिल्या गेल्यात. एक चौकार जर का कन्वर्ट झाला नसताना तर कदाचित ही धावसंख्याही कुठेतरी रोखली असती. कैलास भाऊ शेलार शिवसेना शाखा प्रमुख पुन्हाच त्यांनाही आपण इथून मात्र पाहत आहे. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये जसा आलाय चेंडू तसा डायरेक्टली फेकून दिलाय सीमारेच्या पलीकडे. पाहायला मिळतोय जो माझा षटकार 6. क्या बात आहे. सुरेख गीत. आणि जसं जसं उन्हाचा तडाखाही वाढतोय चैत्राच्या महिन्याच्या दिशेने आपण वाटचाल चालू करतो हिंदू धर्माप्रमाणे. आणि निश्चित रूपानं त्याच चैत्राच्या महिन्यामध्ये आई माऊलीचा पालखी सोहळा आपण खारले डोंगरावरमध्ये पाहतोय. अगदी कितीही कडाक्याचं ऊन असू द्या निश्चित रूपानं आई माऊलीचे भक्त त्या खारले डोंगरापर्यंत पोहोचतात. आणि त्या आई माऊलीचं गीत अर्थातच संकटी धावणारी नवसाला पावणारी योग क्रिएशन यांच्या मार्फत आम्हाला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट इथे मात्र मिळाल्यात. ब्रँडेड क्वालिटी अर्थातच योग क्रिएशन सातत्याने पूर्वत आली आहे.
त्यांच्या मार्फत आम्हाला इथे मात्र मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट मिळालेत. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. षटक क्रमांक इथून मात्र द्वितीय संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 14 या अंकावर. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय कदाचित कलेक्ट झाला असता 22 रुपयातली एक धाव इथून मात्र मिळते या धावसंख्या सिंगलला धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे अर्थातच 15. नेक्स्ट मॅच आई गावदेवी पिळणचे आणि चेंज झालंय का यास पोहोचवलं जाईल आमच्यापर्यंत टीमचं नाव. गोलंदाज यार खूप वेळ चेंडू हवेमध्ये चेल होतोय ड्रॉप सोपा चेल होता. कदाचित सूर्यदेवताच्या प्रकाशाचा सामना करावा लागत असेल. धावा इथे मात्र कन्वर्ट केल्या गेल्या 2 धावसंख्या 17 या अंकावर धावफलक. पिळणजे आई गावदेवी पिळणजे विपक्षात पॉवर शेलर बी. चला बोटिंग कॅप्टन्स बी रेडी राहायचंय आणि नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचंय. गोलंदाज या फटका तर चांगला सजवलाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. षटकार पाहायला मिळाला. मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. पुनच एकदा त्याच ताकदीनं लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार 6. चार षटकांचा हे 17 आपण पाहताय आणि तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 29 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 29 या अंकावर धावफलक. आतापर्यंत वैयक्तिक 20 धावांवर अजयची खेळी आपण इथून मात्र साकारताना पाहत आहे. 20 धावांची खेळी साकारतोय गोलंदाज या. बॉल पुन्हा एकदा या वेळेला कमबॅकच्या दिशेनं सलग 3 चेंडू आणि इथे मात्र 3 षटकार. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा खरं तर विकेट हॅट्रिक असते पण आपल्या भाषेत म्हणायचं तर षटकार हॅट्रिक. सलग 3 चेंडू 3 इथून मात्र षटकार गेल्यानंतर परत 4थ्या चेंडूवर सेम जर फटका कन्वर्ट होत असेल ना 4 चेंडू मध्ये 4 षटकार कन्वर्ट होत असतील तर डबल हॅट्रिक असं म्हटलं आता. आणि इथे मात्र डबल हॅट्रिक पाहायला मिळते षटकारांची. नक्कीच धावसंख्या षटकाराची या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे 41 या अंकावर धावफलक. या षटकाचा विचार करता 27 धावा कन्वर्ट होताना पाहायला मिळाल्या. आधीच्या ओव्हरमध्ये 14 धावा फक्त कन्वर्ट होताना आपण पाहिल्यात. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या 41. आदरणीय सुजीजी तांदळे साहेबांचे इथे शुभागमन झालंय. वेलकम साहेब. आपला सहर्ष स्वागत आहे. लेट का होईना पण थेट. चॉकलेट बॉय ब्लॅक बॉय धीरज वेलकम. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 41 या अंकावर. गोलंदाज यावेळेस पंचांचं हात आकाशाच्या दिशेनं. विकेटचं होतं पतन. फलंदाज बाद. 3 बॉल 2 स्ट्राइक. 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 3 बॉल 2 स्ट्
चला पॉवर शेलार बी आणि आई गावदेवी पिळणचे बोट टीम कॅप्टन्स नाणेफेकीसाठी त्वरित द्यायचंय. आई गावदेवी पिळणचे आणि पॉवर शेलार बी. चला गेम स्पीडअप करायचंय. चौथं षटक आपण पाहताय. अनिश लांडले गेले. यावेळेस आपण पाहताय बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेग येईल पण डिक्लेअर झोन की बाउंड्री लाईन आपण इथे मात्र पाहताय. थोडीशी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून गर्दी थोडीशी बाजूला करायची. नक्कीच पंच किती धावा मिळतील तर थोडासा अडथळा आम्हाला इथे मात्र जाणवला. 2 धावा इथून मध्ये मिळतील एक डिक्लेअर झोन मध्ये. यस कन्फर्म करणं गरजेचं आहे. इथे आम्हाला अडथळा होता त्यामुळे आम्हाला पाहू शकलो नाहीये. एकदा इथे मात्र मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र या फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल सिंगल करिता. पुन्हा एकदा धावसंख्या 43. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. 3 चेंडूचा खेळ अजून विशेष. अनिशला आपण पाहत आहे. गोलंदाज सियार. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. गोलंदाज सियार. सिंगल इथून मध्ये मिळते. धावसंख्या 45-45. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज या स्ट्रोक तर चांगला आहे. डान्स करत जणू चेंडू निघालाय असं म्हणायला हरकत नाहीये. इथून मात्र कलेक्शन बिघडलं गेलं. धावा मिळतात इथून मात्र 2 आणि धावा संख्या 47. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. चला धोंडावडवली माफ करा पॉवर शेलार बी आणि गावदेवी पिळणचे टॉस साठी यायचंय. चला बोट टीम कॅप्टन्स. गोलंदाज या यावेळेस वेद शरीराचा घेताना हा चेंडू नॉन स्ट्रायकरला फेकी करायची होती मित्रा. बाई सुरुवातली या 48 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 49 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं. ऐकवण्याकरिता कमेंट बॉक्स मध्ये जॉईन होतील व्हॉइस ऑफ झिडके मोनीजी पाटील. चला पिळणच्या संघाचा कर्णधार इथपर्यंत पोहोचलाय. पॉवर शेलार बी आपला कर्णधार देखील पोहोचवा. चला आलेत आपण तेच आपण नाणेफेकी करायचे. चला आपण करूयात शाही सन्मान स्वागत सत्कार. आपल्या व्यासपीठावरती आदरणीय कैलाजी शेलार साहेब आपण पाहतोय आणि त्यांचा आपण करूया तिथून शुभ सन्मान शाही सन्मान. आणि अतुल दादांना मी विनंती करेन की आपल्या हस्ते हा शुभ सन्मान आपण कंप्लीट करायचा. शिवसेना शाखा प्रमुख पुंडास कैलासदादा शेलार आपल्या व्यासपीठावरती गोड व्यक्तिमत्व आणि सर्वांचं आवडतीचं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि त्यांचं इथून आपण करतोय शुभ सन्मान. तेजस तेजस टॉस साठी यायचंय.
चला जाऊयात नाणेफेक कक्षाच्या दिशेनं आणि मंचावर उपस्थित यस कैलाजी शेलार साहेबांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. चला पॉवर शेलार बी आणि पिळंजे संघ चला यायचंय नाणेफेकीसाठी. पॉवर शेलार बी सध्या तरी जबरदस्त फॅन्स फॉलोइंग घेऊन खेळणारा टीम आहे. पिळंचे वेलकम आपलं सरचे स्वागत. नाणेफेक केली जाईल. नाणेफेक नाण्याच्या दोन बाजू आहेत. एनआर स्पोर्ट आणि अर्थातच स्मृती चषक 2024. यस टॉस इथून मात्र खेळा जाईल. कॉलिंग कोण देतं? पॉवर शेलार बी. स्मृती चषक असं कॉल आलं आणि एनआर स्पोर्ट आपण पाहू शकताय. मान्यवरांना विनंती असेल धन्यवाद आपण मुख्य व्यासपीठावर असताना बनवायचं आहे. नक्कीच इथे मात्र पिळंजे संघ नाणेफेक विन झालाय. मित्रा काय निर्णय असेल कारण सामना मैदानात ऑन होतोय जास्ती वेळ घेणार नाहीये. गोलंदाजी बेस्ट ऑफ लक. चांगली गोलंदाजी करा. पॉवर शेलार संघ जर का नाणेफेक तू विन झाला असता तर कोणता निर्णय असता? फलंदाजी मनासारखा निर्णय आलाय. तुलाही बेस्ट ऑफ लक. जास्ती वेळ घेण्याची इच्छा खूप होती वाईट घेण्याची पण सध्या तरी सामना मैदानात ऑन आहे. आपण जाऊयात चालू मॅचच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील तुमच्या समोर आहेत व्हॉइस ऑफ झिडके मोनीचे पाटील. धन्यवाद तेजस. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. चालू असलेल्या मॅच मध्ये पहिल्या 2 षटकामध्ये धावा फक्त बनवलेल्या गेल्या होत्या 14, पण तदनंतर उत्तरार्धामध्ये खूप चांगली बॅटिंग झाली स्लॉगर्स मध्ये. आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर टोटल धावसंख्या फलकावरती 48. 49 धावांचा वन आहे. 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. हेच 49 धावांचा वन घेऊन हर्षद आणि त्याच्या समवेत नितीन आणि गोलंदाजीवरती गोलंदाज अभि तयार. स्ट्रायकर एंडला आपण हर्षदला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडचा जर विचार केला तर आपण नितीनला पाहतोय. सातत्याने एक नितीनकडनं चांगलं बॅटिंग आपण पाहत आलोय जो नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज अभि तयार. षटक क्रमांक पहिलं पप्पू नांदिन्याच्या विपक्षामध्ये आपण छोटा इलेव्हन महापोली असे 2 संघांना पाहतोय. पहिलाच बॉल फुल टॉस होता हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकले नाही. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 49 धावांचा पाठलाग करताना 1 या आकड्यावरती पाहतोय. खातं उघडलं गेलंय. धावसंख्या फलकावरती 1. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना पॉवर प्लेचा षटक इम्पॅक्ट करेल खूप सारं. कारण की पॉवर प्ले मध्ये धावा वेगाने बनवल्या गेल्या तर मग अंतिमच्या षटकामध्ये दबाव थोडासा कमी असेल. दुसरं षटक यावेळेस पंचांचा इशारा डेड बॉल मृत चेंडू. थोडासा पद्धत आली त्यामध्ये अडचण आली आणि पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सुरुवात केली जाईल अभिच्या माध्यमातून. पहिलाच बॉल फुलटॉस होता पण तितकासा फायदा उचलता आला नाही हर्षदच्या माध्यमातून. पण यावेळेस विसरून चालणार नाही. फुलटॉसची जर चुकी नितीनच्या विपक्षामध्ये केली तर मोठा फटका येऊ शकतो. चाणाक्ष फलंदाज नितीनला ओळखलं जातं पण अभि देखील तितकाच साक्तवान गोलंदाज आहे. हा देखील ऑप्शनच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू होता. यष्टीरक्षकाने पहा थोडंसं फंबलिंग झाला पण नंतर स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने सावरलं गेलं आणि फेकी करेपर्यंत डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आणि या श्रीधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 1 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. हा देखील फुलटॉस आहे. बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. याच गोष्टीची चर्चा आपण केली होती की तुम्ही नितीनच्या विपक्षामध्ये या लेंथ वरती नाही गोलंदाजी करू शकत. सरळ सीमारेषा बाहेर पाठवला चेंडूला आणि षटकाराने धावसंख्या फळकावरती वाढेल जाऊन पोहोचली गेली 7 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फळकावरती आहेत. मागच्या 3 चेंडूंचा विचार केला तर 3 फुलर लेनचे फुल टॉस चेंडू होते. याआधी देखील पहिलाच बॉल फुल टॉस फायदा उचलता आला नाही. तदनंतर दुसरा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता तो देखील फुल टॉस पद्धतीने आणि इथे देखील तेच चित्र पाहायला मिळालं. हा देखील फुल टॉस होता पण याला सरळ पाठवला फुल टोल षटकाराकरिता. 7 धावा फळकावरती आहेत. आता लेन चांगले आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याआधी एक डिक्लेअर धाव पाहायला मिळते आणि एका डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल.
धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती 49 सपाटला करण्यासाठी टीम छोटा 11 मापोली संघ इन ऍक्शन लढते मैदानावरती, जिथे पप्पू 11 नांदिटणे संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. या हंगामामध्ये पप्पू 11 नांदिटणे संघाला खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट दाखवलंय त्यांनी त्यांच्या माध्यमातून. आणखी एक स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये फटका फसलाय आणि झेल टिपली जाईल. विकेट क्रमांक पहिला, फलंदाज नितीनला माघारी परतावं लागेल. हा पहिला झटका, हा महत्वाचा झटका. नवीन बॅटर संदेश इन ॲट नंबर 3 पोझिशन 3 वरती आपण संदेशला पाहतोय, जिथे एका विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 8 या आकड्यावर. नितीन महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेलेत. अभि गोलंदाजीवरती तयार, विकेट मिळवून दिला. ज्या विकेटसाठी अभिला आणलं होतं किंवा ज्या विकेट टेकिंग म्हणून अभिला ओळखलं जातं आणि तेच काम अभिने केलंय. त्यावेळी शॉटमॅन डॉनला चेंडूला अडवलंय, फेकी थोडीशी वाईडिश झाली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. 49 धावांचा पाठलाग करताना 9 धावा फळकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 मध्ये आता बनवायच्या 40 धावा. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2, गोलंदाज अजयला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये खूप सारे चढ उतार आपण पाहिले. मोठे फटके देखील आले, विकेट देखील आला, डॉट बॉल देखील आला, गोलंदाजाकडनं चुका देखील झाल्या होत्या फुलटॉस पद्धतीने. पण अंतिम चरणामध्ये, अंतिम मध्ये स्वतःला सावरताना देखील पाहिलं त्या गोलंदाजाला अभिने. आणि त्यानंतर आता षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीवरती आपण गोलंदाज अजयला पाहतोय. पॉवर प्लेचं निर्बंध पूर्णपणे हटवलं जाईल. क्षेत्ररक्षण पूर्ण दूरवरती पसरलेलं आहे. व्यूहरचना आपण पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ आहे. धावा फळकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 9 आकड्यावरती. बोलो तयार. हा पहा फुल टॉस बॉल होता, बॉल चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमारेषा बाहेर, षटकार. धन्यवाद डीजे. बघा या हंगामामध्ये अर्थात 2024 स्मृतिचषक जर एनआर स्पोर्ट्स जर ए किंवा बी फायनल जर उचलतीये तर अजयजी तांदळे साहेबांच्या माध्यमातून एक बकरा देण्यात येईल. हे पारितोषिक इथपर्यंत पोहोचलं. यावेळेस हवेमध्ये आहे, फटका उंचीवरती, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला, कॉलिंग दिली गेली आणि तदनंतर झेल देखील टिपली गेली. विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक 2, एक षटकार आणि त्याच्या पाठोपाठ विकेट. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर परतला गेला आणि आता
नवीन बॅटर आपण मैदानामध्ये सुशांतला पाहतोय. विकेटचा विचार केला तर बघा, याआधी आपण नितीनचा विकेट पाहिला, त्याने देखील एक षटकार एक सिंगल माघारी परतले. संदेश देखील आले, संदेशने एक षटकार एक सिंगल, ते देखील माघारी परतले गेलेत. आणि आता सुशांत आहेत बॅटिंग वरती. धावसंख्या फलकावरती 15 पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा बनतायत देखील, पण विकेट वाचवू शकत नाही. विकेट वाचवावे लागतील, कारण की अंतिम क्षणामध्ये असं असेल की मॅच जवळ असेल पण हातामध्ये विकेट नसेल, जे बॅटिंग करू शकतात त्या क्रुशियल मोमेंटमध्ये. सो विकेट फार इम्पॅक्ट करतं क्रिकेटमध्ये. यावेळेस पहा, प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले, झेल नाही टिपू शकले आणि त्यानंतर एक सिंगल धाव तर मात्र कंप्लीट केली जाईल. आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फलकावरती 1 ने वाढल्यात, जाऊन पोहोचला गेल्या 16 आकड्यावरती. धीरज होते तिथे. धीरजला आपण पाहिला, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. धीरजने प्रयत्न चांगले केले होते. चेंडू फार दूर होता त्यांच्यापासून, पण प्रयत्न चांगले झाले त्यांच्या माध्यमातून. 16 धावसंख्या फलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, पण यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव. हवेमध्ये चेंडू फार सारे उडवले जातात. मिस टाइम स्ट्रोक आपण खूप सारे बघितलेत, पण यावेळेस गॅप मध्ये चेंडू होता. त्याच अनुषंगाने धावेंचा जर विचार केला तर एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं 17 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतायत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9 धावा आलेल्या. या षटकामध्ये एक षटकार पाहिला, 2 सिंगल आतापर्यंत पाहिल्यात, म्हणजे 8 धावा आतापर्यंत पाहिल्यात आपण. पुढचाच बॉल, पुन्हा एकदा शॉट मिळवण्याचा खेळाडू तिथे वेगाने पोहोचेल, अडवेल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. 18 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली एका सिंगलच्या मदतीनं. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना चेंडूंचा जर विचार केला तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी. आज आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये शेलार पॉवर शेलार 40+ आणि NR बोरपाडा 40+ अशी एक प्रेक्षणीय मॅच देखील पाहणार आहोत. धावा फलकावरती 18. धावसंख्या फलकावरती 18 आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. इथून 12 मध्ये बनवल्यात 18 धावा, आता 12 मध्ये बनवायच्यात 31 धावा विजयासाठी. गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस अशा उद्ध्वस्त क्लीन बोल्ड विकेट धावून उतारा पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती पहिला विकेट मिळतोय तो म्हणजे धीरजला. विकेट आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच पहिलाच बॉल वरती धीरज गोलंदाजीवरती आले आणि धीरजला पहिली सफलता पाहायला मिळेल. नवीन बॅटर सूरजला पाहतोय आपण बॅटिंग वरती. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की बघा तुम्ही धावा बनवत चाललेत, पण विकेट वाचवणं फार इम्पॉर्टंट काम आहे. सूरज यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, आणखी एक विकेट जाण्याची शक्यता, झेल इथे देखील टिपली जाते आणि धीरजला मिळतोय हा लगातारचा दुसरा विकेट, हा दुसरा झटका.
पहिल्या इनिंग मध्ये, पण त्यानंतर एक वाईट चेंडू हाताळला गेला. बोला तयार. चेंडू क्रमांक 3 घेऊन हवेमध्ये फटका इथे देखील फसलाय. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का? आणि झेल टिपली जाते. विकेट हॅट्रिक कंप्लीट होते आणि स्पर्धेची आय थिंक सो पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहतोय. आता मॅच देखील फसत चालली आहे. मागचे 3 चेंडू 3 विकेट पाहिल्या. पहिलाच बॉल क्लीन बोल्ड, तदनंतर झेल आणि तदनंतर देखील लगातारच्या 2 झेल आपण पाहिल्या. म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती. यावेळेस पहा शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेला. पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 19 आकड्यावरती. म्हणजे आता शेळके यांचं शुभागमन झालाय. पुन्हा एकदा वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. बोला तयार. हवेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. स्क्वेअर लेगचे दोन्ही खेळाडू तिथपर्यंत पोहोचतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा आणि स्क्वेअर लेगचा, आणि फेकी करेपर्यंत एकच सिंगल धाव असेल, एकापेक्षा अधिक काही नाही. आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचती आहे. टोटल 20 आकड्यावरती 29 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. आणि चेंडूंचा जर विचार केला तर 29 धावा बनवण्यासाठी चेंडूचा खेळ बाकी राहतो, तो म्हणजे टोटल 7. हा चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. इथे मोठा फटका आला तर कदाचित इक्वेशन 6-23 असं दिसेल. हवेमध्ये चेंडू फटका फसलाय. हा आणखी एक विकेट. या षटकामध्ये वैयक्तिक 4था झटका आणि 4था विकेट घेताना आपण पाहतोय गोलंदाज धीरजला. धन्यवाद डीजे. गोलंदाजीवरती धीरज तयार. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन 5 चेंडूमध्ये 4 विकेट मिळवले धीरजने. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहतोय आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर मॅच पूर्णपणे एका बाजूने आता आहे. कारण की विजयासाठी आता इथून धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये 6 चेंडूमध्ये टोटल 29 धावा. 6-29 इक्वेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. टार्गेटचा जर विचार केला तर 49 धावांचं दिलेलं. 49 धावांचं पार पाडताना धावा फळकावरती बनवल्या गेला टोटल 20 आणि आता 29 धावा बनवायच्या आहेत. जिथे 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत. पुढचाच बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. अडवला जाईल. फेकी करेपर्यंत वेगाने पोहोचला चेंडू. पण नंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा की एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 21 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. NR बोरपाडा अजित स्मृती चषक 2024 हे क्रिकेटचं महायुद्ध, महाकुंभ, महामेळावा बनवला गेलाय. हवेमध्ये चेंडू आहे. फटका इथे देखील बसलाय. झेल टिपण्याची संधी होती. ज्या पद्धतीने आपण चर्चा केली होती ना की अंतिम चरणामध्ये मॅच कदाचित जवळ असेल पण तुमच्या हातामध्ये विकेट वाचणार नाही. त्यासाठी विकेट टिकून ठेवणं किंवा पार्टनरशिप करणं क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचं काम असतं आणि ते इथे दृश्य थोडंसं वेगळं दिसलं. त्यामुळे टीम आता छोटा इलेव्हन मापोली संघ पाकफुटला आहेत. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि अडवेपर्यंत जर बघितला गेला तर पंचांचा इशारा की एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 23 आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्या.
3 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. चेंडू क्रमांक 14 प्रगतीपथावरती आहे. 23 फळकावरती. आता मॅच फार दूर आहे, इथून मॅच आता बनवू नाही शकत. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं 24 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये. जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 24 धावा फळकावरती आहेत. विजयासाठी आता जर बघितलं गेलं तर इथून लक्ष फार दूर आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. बोला तयार. हवेमध्ये चेंडू फटका सुंदर आहे. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. धन्यवाद. इजे आता शेवटच्या अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि तो देखील विकेटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. आणि आता इथे जर बघितलं तर मॅच होते समाप्त. टीम पपुलर नाडिटने संघ एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जाऊ आता आपण मॅन ऑफ द मॅच कडे आणि या मॅचचा हिरो अर्थात सामनावीरचा किताब आपण देत आहोत, ज्याने एका षटकामध्ये